अनेक वर्षापासून जे आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी आमच्या मंगेश दादाच्या प्रेमास्तवी सगळी पत्रिकेमधली गायक वादक मंडळी येतात. हे प्रेम आहे महाराज. पैशासाठी ही मंडळी आपल्या गावामध्ये येत नाही. मंगेश दादाचा फोन आल्यानंतर सगळी महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी एका ठिकाणी, आणि हा मला वाटतं महाराष्ट्रामधला हा पहिला सप्ताह असेल की एवढे कलाकार मंडळी, गुणीजन मंडळी, कलाकार म्हणणारी वारकरी मंडळी या सप्ताहासाठी एक एक दिवस आपली हजेरी लावतात. आमच्या गायनाचार्य ज्यांचं महाराष्ट्रामध्ये सध्या टॉपवर आहे अशी आहे का नाही, ज्यांना आपण अनेक वेळेस यूट्यूबच्या माध्यमातून त्यांच्या चाली ऐकत असतो, असे असणारे आमचे कैलास दादा सुद्धा आज कीर्तनासाठी उपस्थित आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. फार दूरवरून आले. रात्री ते पुण्याला होते बघा. कुठं होते? त्यांचं सौजन्य ज्यांनी घेतलं ते नक्की ऐका बरं. ते रात्री कुठं होते? पुण्याला होते. बरोबर आहे. पुण्या परिसरामध्ये अक्रोड महाराजांचं कीर्तन होतं, तिथं साथीला होते ते. आणि परत पुण्यालाच जायचं त्यांना. जा तुम्ही, काही अडचण नाही. हा म्हणून आमचे कैलास महाराज आज कीर्तनासाठी उपस्थित आहे. माझे बालपणचे मित्र, आमच्या जन्म देणारा आई जरी वेगळी असेल पण आमच्या सगळ्या लेकरांची सांभाळ करणारी आई म्हणजे माझे ज्ञानोबराय आहे. आम्ही एका रूममध्ये त्या ठिकाणी आळंदीमध्ये राहिलो. माझा विठ्ठल दादा सुद्धा आज आहे. त्यांच्यासाठी टाळी वाजवा. गोड स्वभाव, तब्येतही बरी झाली आता लग्न झाल्यापासून, आहे का नाही? हां, आमचे विठ्ठल दादा या ठिकाणी आहे. त्याच पद्धतीनं सुंदर चाल ज्यांनी गायली पाठीमागं माझे मंगेश दादा. मंगेश दादाला कमी समजू नका बरं तुम्ही. अख्ख्या महाराष्ट्र त्यांना बोलवतोय महाराज. मी कितीतरी वेळेस आमच्या गडावर मोठ्या कार्यक्रमाला बोलवलं पण ते भेटणंच मला. पण यावर्षी बांधून नेणार जानेवारीमध्ये. हां, ते सुद्धा उपस्थित आहे. आमचे अभिषेक महाराज आहे, दादा आहे. सुंदर ज्यांचा आवाज आहे आमचे ओंकार महाराज आहे ना, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. वेळ भरपूर झाला आहे. आयोजक नियोजक, पहिल्यांदा तुमच्या गावामध्ये आलो म्हणून मला सगळ्याचे नावं काही माहिती. विनेकरी बाबा असेल, दोन्ही चोपदारासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. लपू नका तुम्ही मागं. गावातल्याचे का ते? वा वा वा, खूपच सुंदर चोपदार. चोपदार ले बघितले पण एवढं बारीक नाचणारी पहिल्यांदाच बघितले, आहे का नाही? वा वा, गावातलेचे का? लेच आवडले मला. पुरुष मंडळी, महिला मंडळी मला जर एवढे आवडले तर त्यांच्या घरच्या लक्ष्मीला किती आवडत असं, आहे का नाही? वा वा वा, चोपदार एक नंबर. दुसरे कुठे गेले? इकडे आहे का? हसा जरा. वा वा, ते बी सुंदर आहे. वा, दोन्ही चोपदार विनेकरी बाबा. अतिशय सुंदर आमच्या भुजंग दादांची साऊंड सिस्टीम. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. अप्रतिम साऊंड सिस्टीम, एक नंबर साऊंड सिस्टीम. त्यांनाही धन्यवाद देतो. आयोजक नियोजक, गावकरी मंडळी, बुक्का लावणारे यजमान मंडळी. आता पहिल्यांदा तुमच्या गावामध्ये आलो म्हणून सगळ्याचे नाव मला काही माहिती. बोला बोला, कुणाचं कर्ज आहे का तुमच्यावर? मी फाशी घेईन बरं. बोलत चला, बोलत चला. कुणाचं कर्ज आहे का? नाही. आयोजक नियोजक सगळी मंडळी. पहिल्यांदा तुमच्या गावामध्ये आलो म्हणून मी सगळ्यांचे नाव माहिती नाही. आमचे संदीप दादा आहे, हां सॉरी, दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. पहिल्यांदा तुमच्या गावामध्ये आलो, सगळ्यांचे नाव माहीत नाही म्हणून सगळ्यांच्या चरणी विनम्र माथा ठेवतो. सेवेला सुरुवात करतो. 1-1.25 तास आपल्याकडे राहिला आहे. मध्यभागी महाराजांचे प्रमाण सुद्धा आपल्याला ऐकायचं आहे. ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्यानिमित्त सर्वजण आपण एकत्र आलेलो आहे. सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. माझ्या दादांनो, एवढा मोठा खर्च आपण करतोय, बरोबर आहे की नाही? सगळेजण एकत्र येतात. सप्ताह करून माणसामध्ये काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे. लक्ष देऊन ऐका, बदल झाला पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, महाराष्ट्रभर एवढे कार्यक्रम चालू आहे, जेवढे कार्यक्रम चालू आहे, पण सप्ताह करून जर बदल होत नसेल तर करून फायदा नाही. हा, परिवर्तन झालं पाहिजे, बदल झाला पाहिजे. दरवर्षी काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी 10-20 तरुणांनी आमच्या मंगेश दादाच्या हातानं माळी घातल्या पाहिजे. आपल्यामध्ये बदल झाला पाहिजे. दरवर्षी का होईना त्या ठिकाणी टाळकरी मंडळीची लाईन अशी वाढली पाहिजे. हे गावातलेच मुलं आहे का? वा, त्यांच्यासाठी टाळी वाजवा एकदा. धन्य माता पिता तयाची. वा, नक्कीच बदल आहे आपल्या गावामध्ये. आणि म्हणून त्या अनुषंगानं 1-1.25 तास माझ्याकडे राहिला आहे. सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. शास्त्र सांगतं, कथा कीर्तन श्रवण करण्यासाठी माणसाच्या मनाची एकाग्रता पाहिजे. तुम्ही जर देहरूपानं या ठिकाणी बसत असेल, टाइमपास मनोरंजन करायचं, कसे तरी 2 तास काढायचे, बरोबर आहे? म्हणून येऊ नका. कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे. कीर्तन हे परिवर्तनाचं साधन आहे. महाराज म्हणतात, कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग, हरिरूप ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तने. भगवान परमात्म्याची प्राप्ती सुद्धा कीर्तन श्रवण करण्यानंतर त्या ठिकाणी होते. श्रवण भक्ती ही कीर्तन सांगितलेली आहे. आणि म्हणून त्या अनुषंगानं जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा, पहिल्यांदा मी दुसरा अभंगावर चिंतन करून आलो होतो, पण महाराज म्हणे अभंग घेतला. म्हटलं तसं काही आहे का नाही? आहे की 4-5 टिपणं बसलेले. विठाला 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 विठाला, हा हा आमच्यात हे तुम्हाला समजत नाही म्हणून आमचं बरं आहे की नाही? छोटे छोटे पॉईंट असतात कीर्तनात. लक्ष देऊन ऐका.
त्या अनुषंगानं जगद्गुरु तुकोबरायांचा आहे 4 चरणाचा आहे. अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय संताची संगती केल्यानंतर माणसामध्ये काय बदल होतो हे सांगतात. लक्ष देऊन ऐका सज्जन हो, मायबाप, आपण जर या जगाकडे दृष्टी टाकली तर आपल्याला असं दिसून येतं, या पृथ्वी तलावर जेवढे काही जीव आहे, मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत, ऐकताय ना तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही सुद्धा आलोय. मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत या पृथ्वी तलावर जेवढे काही जीव आहे, प्रत्येक जीवाची झोपेतून उठल्यापासून मंगेश दादा झोपेपर्यंत, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत प्रत्येक जीवाची तुमची माझी धडपड फक्त एकाच गोष्टीसाठी चालू आहे. सगळ्यांना असं वाटतं या धर्ममंडपामधील बसेल महिला पुरुषांना की मला दुःख झालं पाहिजे. असं वाटतं का? नाही दादा. प्रत्येकाला असं वाटतं की मला सुख झालं पाहिजे, माझे मुलं बाळ, माझा प्रपंच कसा झाला पाहिजे, सुखी झाला पाहिजे. दुःख हे शब्द सुद्धा माणसाला ऐकू वाटत नाही. लक्ष देऊन ऐका. आणि म्हणून प्रत्येकाला असं वाटतं मला सुख झालं पाहिजे, माझ्या मुलाबाळाला, पत्नीला माझा प्रपंच सुखी झाला पाहिजे. आणि त्या सुखासाठी त्या ठिकाणी सज्जनांना तुमचे माझी रात्रंदिवस धडपड चालू आहे. बरोबर आहे. निरनिराळे व्यवसाय चालू आहे. आता आमचे कैलास दादा पुण्यावरनं या ठिकाणी आले, काहीतरी सुखाच्या अपेक्षेनंच आले ना. मी कीर्तनाला या ठिकाणी आलो, काहीतरी सुखाच्या अपेक्षेनंच आलो, फळाच्याच अपेक्षेनं आलो. लक्ष देऊन ऐका. जाऊ द्या आमचं, तुम्ही एवढा मोठा सप्ताह करता, काहीतरी सुखाच्या अपेक्षेनं करता की नाही? बोला 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 ना, बोला ना. तुम्ही नाराज काय हो? त्या मोदीचे 2000 तुम्हाला आले नाही का हो? अहो बोला हो तुम्ही. विठाला विठाला विठाला. त्या सुखासाठी तुमचे माझे निरनिराळे व्यवसाय चालू आहे. विठ्ठल महाराज, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी वकील आहे, कोणी शिक्षक आहे. लक्ष देऊन ऐका. प्रत्येकाचे निरनिराळे व्यवसाय चालू आहे. कशासाठी? त्या व्यवसायापासून एकच ध्येय आहे, पैसा कमवायचा. काय कमवायचंय? बोलत चला बोलत चला. काय कमवायचंय? पैसा कमवायचा दादा. आणि त्या पैशापासून तुम्हाला आणि मला सुख मिळवायचं, हेच ध्येय का नाही सगळ्यांचं? ऐका. पैसा कमवायचा, पैसा कमवायचा, श्रीमंत व्हायचं, गाडी घ्यायची, बंगला घ्यायचा, आणि त्या प्रपंचामधून, त्या पैशापासून प्रपंचामध्ये सुख मिळवायचं. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, लक्ष देऊन ऐका. ज्ञानोबा यांच्या पावन दरबारामध्ये आपण बसलेलो. खरंच बोला, संसारामध्ये पैशा त्या ठिकाणी व्यतिरिक्त सुख नाही का? बरं, पैशापासून संसारामध्ये सुख भेटतं का? समाधान भेटतं का? बोला 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 बोला. नाही भेटत? मग आहे ते देतं का मला? पैशापासून सुख भेटतं का? बरोबर बोलले ते. पैशापासून सुख भेटत नाही. पैशापासून दादा या जगामध्ये सुख भेटलं असतं तर श्रीमंत लोकांना पैसे खाल्ले असते, गोळ्या घ्यायची गरज पडली नसती. पैशापासून सुख भेटलं असतं तर या जगामध्ये तुमच्या माझ्यासह प्रत्येक जण सुखी दिसला असता. ऐकताय नाही तुम्ही? पैशापासून, श्रीमंतीपासून सुख भेटलं असतं तर या जगामध्ये प्रत्येक जण सुखी दिसला असता. पैशापासून या जगामध्ये सुख भेटत नाही. जाऊ द्या, तुमच्या माझ्याजवळ काही श्रीमंती नाहीये, काहीच नाहीये. माझ्या जगद्गुरु तुकोबरा यांनी गाथ्यामध्ये 3, 3.5, 4,000 अभंग लिहिले. लक्ष देऊन ऐका. 4,000 अभंग लिहिले. पण एक अभंग असं लिहिला की त्या अभंगामध्ये फक्त आणि फक्त राजा रावणाच्या श्रीमंतीचं वर्णन केलेलं आहे. तुमची माझी श्रीमंती एका साईडला ठेवा. ज्याला वाटतं ना श्रीमंतीपासून आपल्याला सुख भेटतंय, त्या ठिकाणी प्रॉपर्टीपासून, सोन्या नाण्यापासून, पैशापासून सुख भेटतंय. तुमची माझी श्रीमंती एका साईडला ठेवा आणि आता राजा रावणाची श्रीमंती मोजा. किती श्रीमंत होता राजा रावण? कोटी गरजे ते आजानी ताब्याची, युद्ध कांचनाची कोटी, युद्ध कांचनाची कोटी गरजे ते आजानी ताब्याची, युद्ध कांचनाची कोटी, युद्ध कांचना. टाळो टाळो टाळो. कोटी गरजे ते काशानी ताब्याची, कोटी गरजे ते काशानी ताब्याची, कोटी गरजे ते काशानी ताब्याची, युद्ध कांचनाची सप्त कोटी, युद्ध कांचना. कोटी गरजे ते काशानी ताब्याची, युद्ध कांचनाची सप्त कोटी, राजा रावणाची श्रीमंती म्हणा. सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. टाळी वाजवा एकदा जोऱ्यात.
कोटी घरे जेथे काशी आणि तांब्याची, राजा रावणाची श्रीमंती मोजा, आणि शुद्ध कांचनाची सप्तकोटी, 7 कोटी घरं राजा रावणाची जाबुनंद नावाच्या सोन्याची होती. पुरुष मंडळी किती कोटी? घामीने एखाद्याला किती कोटी? 7 कोटी. कोटी घरे जेथे काशी आणि तांब्याची, आणि 1 कोटी घरं राजा रावणाची काशी आणि तांब्याची होती. शुद्ध कांचनाची सप्तकोटी, कांचन नाम सोनं, सप्त नाम 7. 7 कोटी घरं सोन्याची होती, 1 कोटी घरं काशी आणि तांब्याची होती. आठवलं म्हणून सांगतो, लक्ष देऊन ऐका. रामायणामध्ये प्रसंग आहे, भावार्थ रामायणामध्ये सुद्धा आहे. अजून ऐश्वर्य मोजा राजा रावणाचं. 80,000 बायका होत्या त्याला. किती? ओय महिला मंडळी, किती? 80,000. तुम्हाला एक सून भेटणं रे, एक सून भेटणं. पोरायला बायका भेटणं याच्यात मला वाईट वाटत नाही, यायला सुना भेटणं. अशा तयार होऊन जायला वरमाय व्हायला, आहे का नाही? किती बायका होत्या त्याला? 80,000. लक्ष देऊन ऐका. 80,000 बायका, 1,00,000 पोरं. किती लाख? 1,00,000. एक बंड्या सांभाळता येत नाही आपल्याला, कशी सांभाळत असं एवढे. 80,000 बायका, 1,00,000 पोरं आणि 1,25,000 नातू. किती लाख? 1,25,000 नातू. सांगा बरं, वाशिम जिल्ह्यामध्ये जन्माला आला असता रावण तर पडला असता का? प्रचार करायची गरज होती का? आहे नाही? काल चालला सगळा निकाल त्याच्याकडनंच लागला नसता का? आहे की नाही? बरं झालं आला नाही इकडं, आहे की नाही? 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू. अजून ऐश्वर्य आहे का? माझ्या दादांनो, 2 मिनिटं वारा बंद पडला तर आपण कोणी जिवंत राहू शकत नाही. हा श्वास ऐकताय ना तुम्ही? हा वारा, 2 मिनिटं वारा बंद पडला तर आपण कोणी जिवंत राहू शकत नाही. तो वारा राजा रावणाची नगरी झाडण्यासाठी दररोज 2 टाइम यायचा. जगाला प्रकाश देणारा सूर्य राजा रावणाच्या नगरीमध्ये दररोज 2 टाइम दिवे लावण्यासाठी यायचा. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला आणि मला घाम आला तर घरामध्ये एसी आहे, कूलर आहे, फॅन आहे, पण राजा रावणाचा घाम पुसण्यासाठी साक्षात चंद्र शीतलता देण्यासाठी यायचा. एवढा दर्जेदार रावण. आम्ही गणपती बाप्पाच्या चतुर्थ्या धरतो ना, गणपती बाप्पाच्या, ते गणपती बाप्पा राजा रावणाच्या नगरीमध्ये गाढवं ओळायला होते. काय ओळायला होते? गाढवं. एक दिवस गणपती बाप्पा मंगेश दादा गाढवं घेऊन चालले, हातात काटिंग गाढवं ओळायला चालले, आणि राजा रावणानं मागून आवाज दिला, गणपती जी येता येता गाढवायसाठी त्या ठिकाणी चाऱ्याचा भारा घेऊन ये, चाऱ्याचा भारा घेऊन ये. मग गणपतीने चाऱ्याचा भारा आणला. तेव्हापासून गणपतीच्या डोक्यावर हराळी आहे. काय आहे? कळालं का तुम्हाला? एवढा दर्जेदार रावण 2 टाइम त्या ठिकाणी वरुण राजा सडा टाकण्यासाठी यायचा. ऐका, काशी आणि तांब्याची त्या ठिकाणी 1 कोटी घरं, 7 कोटी घरं सोन्याची, 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू. एवढा दर्जेदार रावण असून सुद्धा त्याला संसारामध्ये सुख भेटलं का हो? नाही. महाराज म्हणतात, ज्याची 7 कोटी घरं सोन्याची होती त्याला सुद्धा सुख मिळालं नाही. आपलं तोळा 2 तोळे कुठं बोटात गळ्यात घालून समाधान मिळणार आहे. विठाला विठाला महाराज म्हणतात, एवढी श्रीमंती असून सुद्धा सांगाती कवडी गेली नाही, सांगाते कबडी गेली नाही. हरी बोल. गेली नाही. हे तुका म्हणे जाचे, संपदा येवडी, सांगाते कबडी, सांगाते कबडी गेली नाही. तुका म्हणे जाचे, संपदा येवडी, सांगाते कबडी, गेली नाही. एवढा श्रीमंत रावण असून सुद्धा तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगाती कवडी गेली नाही. पैशापासून, श्रीमंतीपासून सुख भेटत नाही. मी कुणाला राजा रावणाचं उदाहरण दिलं. तेवढं श्रीमंती आपल्याकडे येईल का हो? येईल का? नाही. म्हणून पैशापासून सुख भेटत नाहीये, श्रीमंतीपासून सुख भेटत नाही. जाऊ द्या पैसा, श्रीमंती. पदासाठी लोक काय काय करतात तुम्ही बघितलं. 1 महिन्यापासून झोपले का तुम्ही? बघता ना, 1 महिन्यापासून या पदासाठी काय काय करतात. बरं, जे पडले त्याला सुख आहे का आता? बरं, जाऊ द्या, पडणार आहेचं. निवडून आले त्याला सुख आहे का? मंत्रीपद भेटतं का नाही? वाढली ना आशा. लक्ष देऊन ऐकता का? सर्व सुखाची आशा सर्व सुखाची आशा जन्म केला.
मुक्ती यत्न नाही केला एक मुक्ती यत्न नाही केला हेळता दिशाशी न पावला हिंडता दिशाशी न पावला हे माया भेटीला जीव माझा माझे स्वहितने नती कोणी माझे स्वहितने नती कोणी माया वेटीला जीव माझा माझे स्वहितने माझे स्वहितने हे आशेचे बांधले तुका मने माया गेले तुका मने माया गेले तुका मने माया आशेचे बांधले तुका मने माया गेले तळे आशेचे बांधले तुका मने माया गेले तुका मने माया गेले आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले वे किंवा सुंदर प्रमाण दिलं पहिलं महाराजांनी सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशा शिन पावला पुढं काय माया वेष्टीला जीव माझा लक्ष देऊन ऐका मी हे सांगत होतो पद भेटल्यानंतर सुद्धा सुख भेटत नाही जाऊ द्या आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण एरपुरो कोण म्हटलं शिंदे निर्णय तर होऊ द्या दम धराव थोडा हा जाऊ द्या जे माहित नाही ते सांगू नका लक्ष देऊ नका भारताचे पंतप्रधान माहिती आहे ना कोण आहे एक नंबरचं पद आहे विठ्ठल दादा भारतापुरतं एक नंबरचं पद आहे जो शब्द नरेंद्र मोदींनी तोंडातून काढला तो एखाद्या वेळेस सत्य होऊ शकतो बरोबर आहे का नाही लक्ष देऊ नका एक नंबरचं पद आहे पण सुखी आहे का सुख आहे महाराज म्हणतात जया अंगी मोठेपण तया यातना कठीण लक्ष देऊन आहे का लहान होणं सोपं आहे लहान माणसाला टेन्शन नाही पण जो मनुष्य मोठं झाला त्याच्यासारखं दुःख कोणाला नाही बघा नाही मोठं जयांगी मोठेपण दया यातना कठीण जयांगी मोठेपण दया यातना कठीण लहानपण देगा देवा 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 वा वा सुंदर सुंदर वाज वाटाळे एकदा जोरात जया अंगी मोठेपण तया यातना कठीण मोठं होणं लय अवघड आहे महाराज मोठं व्हावं वाटतं पण मोठं झाल्यानं असं नंतर असं वाटतं की नाहक मोठं झालो पदाच्या मागं लागलो याच्या मागं लागलो सर्वसामान्य गायकले सुखी आहे पण या सुखी नाही महाराष्ट्र बसू देत नाही महाराज खरं सांगा महाराज कुठं राहिलं पुणे कुठं राहिलं एक कीर्तन इथं परत रात्रभर प्रवास करायचा आहे सोपं आहे तुम्हाला वाटतं गायन करणं मृदंग वाजवणं मोठं होणं नाही महाराज शास्त्रामध्ये मला जास्ती माहिती नाही पण तुम्हाला सांगतो काही लोक जिवंत असून मेल्यासारखे विठ्ठल दादा त्यापैकी एक नित्य प्रवासी कळालं ना तुम्हाला आमचे काही काही महाराज लोकांचं जेवण सुद्धा गाडीत आहे महाराज समाजासाठी बरोबर आहे नित्य प्रवासी जिवंत असून मेल्यासारखे ऐकताय ना तुम्ही नित्य रोगी जे एका ठिकाणी बसलेला आहे एका ठिकाणी पडलेला आहे नित्य रोगी ज्याच्या मागं रोग लागलेला आहे असा नित्य रोगी म्हणून जयांगी मोठेपण तया यातना कठीण पद असल्यानंतर सुख भेटत नाही श्रीमंती असल्यानंतर सुख भेटत नाही राजा रावणाचं उदाहरण दिलं मग तुम्हा मला पाहिजे सुख लक्ष देऊन ऐका थोडं महाराजांनी प्रमाण दिलं त्याच्यावर येतो पण तुम्हा मला सुख भेटत नाही बरं सुख नाही असं नाही सुख आहे पण मानल्यावर आहे दादा आहे तेवढ्या समाधान मानाना काय देवानं कमी केलं हो आपल्याला काय देवानं कमी केलं 2 हात दिले 2 पाय दिले जन्मताच एखाद्या माणसाला हात नाही त्याचा कधीतरी विचार करा हो जन्मताच एखाद्या माणसाला पाय नाही कधीतरी त्याचा विचार करावं अरे पांडुरंगाच्या कृपेनं खंडेरायाच्या कृपेनं माऊलीच्या कृपेनं 4 पत्राचं का होईना आपलं स्वतःचं घर आहे ना दादा पण जन्मच जन्म गेले पण स्वतः एक प्लॉट सुद्धा जी माणसं घेऊ शकले नाही कधीतरी त्यांचा विचार करा जे आपला उदरनिर्वाह बस स्टँडवर राहून करतात कधीतरी त्यांचा विचार करा महाराज म्हणतात हे सगळं असताना सुद्धा तुमच्या आमच्या दुःखाला कारणीभूत एकच गोष्टी आहे ती गोष्ट म्हणजे तुमचा आमचा वाढलेला लोभ तुमची आमची वाढलेली आशा तुम्हा आम्हाला असं वाटतं आता सुख भेटल नंतर सुख भेटल सुखाची अपेक्षा करू जन्मचा जन्म निघून जातो तरी सुद्धा आपण सुखी होत
नाही. वाढलेली आशा किती दुःख देते दृष्टांत सांगतो. भजन करा विठाला विठाला. आशा किती वाईट आहे लक्ष देऊ नका. तुमच्या आमच्या दुःखाला कारणीभूत आहे फक्त वाढलेला लोभ, वाढलेली आशा. आता 15 दिवस झाले आमच्या गावामध्ये, आमच्या परिसरामध्ये एका माणसानं मोठा बंगला बांधला. लक्ष देऊ नका. थोडं 4G 5G आहे. फार मोठा बंगला बांधला, पण माणूस मंगेश दादा एक चिकट होता. कसा होता? मग खिचूस चिकट. चिकट म्हणजे कसं? 4-5 तरी बंगला सप्त्यावाले गेल्यानंतर 100 रुपये देत होता. आणि त्यानं घराची वास्तुशांती ठेवली. काय ठेवली? वास्तुशांती. ब्राह्मण बाबाकडे लिस्ट घेऊन गेला वास्तुशांती वगैरेसाठी. ब्राह्मण बाबानं लिस्टमध्ये सामान वगैरे दिलं आणि सांगितलं अमुक अमुक सामान घेऊन या. वेळ कमी असल्यामुळे फास्ट सांगतो, लक्ष देऊ नका. अमुक अमुक सामान घेऊन या. हे ब्राह्मण बाबाकडे गेलं, सामान लिहून आणलं. किराणा दुकानामध्ये गेलं जालन्याला, आणि जालन्याला गेल्यानंतर संपूर्ण सामान 2 सुपाऱ्या 2 घरका काय असेल ते पूजेचं साहित्य. पण ब्राह्मण बाबानं 5 नारळ लिहिले होते. किती नारळ? आशा सांगते तुम्हाला. किती? 5 नारळ लिहिले होते. आणि 5 नारळ लिहिल्यामुळं त्या ठिकाणी ब्राह्मण भावनं 5 नारळ त्या दुकानदारांना सुद्धा दिले. संपूर्ण सामायाचे 2-2, 3-3 रुपये सुपारी वाटी काय असेल ते. पण 5 नारळाचे त्या माणसानं त्या ठिकाणी त्याला 250 रुपये सांगितले. एका नारळाचे बोला एका नारळाचे 50 रुपये सांगितले. हा चिकट असल्यामुळे म्हणे का हो एवढ्या दूरवरनं आलो म्हणे मी सिंदखेड राजावरनं, आणि एका नारळाचे 50 रुपये, 5 नारळाचे 250 रुपये थोडे कमी करा म्हणे. काय म्हणे तो? थोडे कमी करा. जालन्याच्या दुकानदारांना सांगितलं जालन्यामध्ये कमी भेटत नाही, जर तुला स्वस्त पाहिजे असेल, कमी पाहिजे असेल तर संभाजीनगरला जाय म्हणे. काय म्हणे तो? संभाजीनगरला जाय. आता हे चिंगूस असल्यामुळे याची आशा वाढली. फुकट कुठं भेटतं, स्वस्त कुठं भेटतं. हा कुठं गेला? संभाजीनगरला गेला. तिथं नारळाची किंमत विचारली, 5 रुपये कमी केले एका नारळा मागं. 5-5 25 रुपये कमी झाले. 225 रुपयात 5 नारळ घे म्हणे. त्यानं सांगितलं हो एवढ्या दूरवरून आलो म्हणे, थोडे कमी करा. त्या माणसानं सांगितलं संभाजीनगरच्या दुकानदारानं, अहो कमी करल्यापेक्षा असं करा ना म्हणे, इथून रेल्वे स्टेशनवर जा, तिकीट बुक करा आणि कोकणात जा. कोकणात नारळ फुकटवरले लक्ष लोकायचं. कोकणात नारळ फुकट. एका महिन्यापासून कोण काय काय फुकट खाल्लं मला आता माहिती आहे, पण सांगत नाही मी. विठाला विठाला. कोकणात नारळ फुकट. हा जण आता कोकणात नारळ फुकट म्हटल्यानंतर आशा वाढली, फुकट भेटतात म्हणून रेल्वे स्टेशनवर गेला, तिकीट बुक केलं, कोकणात गेला. ऐका, कोकणामध्ये गेल्यानंतर नारळ फुकट. जिकडं तिकडं नारळ पाहून तर त्या ठिकाणी याला घामच आला. जिकडं तिकडं फुकट. किती नेवान किती नाही. गरज कितीची होती? 5ची. एका झाडावर चढला आणि त्या ठिकाणी 5, 10, 5, 25, 30 नारळ तोडले. गरज कितीची होती? 30. 5ची होती एक नाही, पण 30-35 नारळ तोडले. आणि 30-35, 40 नारळ तोडल्यानंतर आला खाली उतरणार. त्या डांगीनं झाडाच्या खोडानं खाली आला. खाली येत असताना संपूर्ण नारळ बघितले, पण लक्ष वरी गेलं तर परत नारळाच्या शंड्यामध्ये एक नारळ दिसलं. जायची गरज होती का? बोला जायची गरज होती का? आशा वाळली म्हणे लेकरा बाळासाठी नेऊ, पाहुणे राहुणे येणारे, तीच घ्यायचे, गोणीत टाकायचे, फुकट होते, घरी यायचं. एका नारळासाठी परत वरती गेला. ऐकताना तुम्ही आशा, तुमच्या आमच्या दुःखाला कारणीभूत काय? आशा. एका नारळासाठी परत वरती गेला. दोन्ही हाताने नारळ पकडणं, नारळ तोडणार. तेवढ्यामध्ये जोराची ताकद लावली, पण दोन्ही पाय निसटले. आता कशाला लटकला? बोला कशाला? नारळाला लटकला. धावा वाचवा म्हणून आवाज देऊ लागला, ओरडू लागला. कोणी यायला रेकाम नाही. पण तिकून एक उंटावाला माणूस येत होता. कोण येत होता? उंटावाला माणूस. उंटावाल्या माणसाला आवाज दिला, ओ उंटावाले दादा, तुम्ही माझा प्राण वाचवा. काही करा उंटावाले दादा, माझा प्राण वाचवा. 10,000 रुपये देतो म्हणे मी तुम्हाला. किती हजार? 10,000. सिंदखेड राजाहून पिस्तुल्या किती रुपयासाठी तिकडे गेलता? बोला किती रुपयासाठी? किती प्रिय आहे महाराज प्राण आपल्याला. आता किती रुपये द्यायला तयार झाला? एका नारळासाठी वरद द्यायची गरज होती का? नाही. गेला, धावा वाचवा करू लागला. दादा 10,000 रुपये देतो, माझा प्राण वाचा. उंटावाल्याला वाटलं 5 मिनिटाचं काम, याला खाली घेणं. 10,000 भेटते ना म्हणे 2 तासाचे, आपलं 5 मिनिटाचे. आशा वाटली. लक्ष देऊ नका, छोटे पॉईंट असतात. त्या ठिकाणी आशा वाटली ना. 5 मिनिटं त्याला खाली घेतो म्हणे. उंटावाला माणूस उंटावर उभा राहिला आणि उंटावाल्या माणसानं वरल्या माणसाचे पाय खाली घेण्यासाठी पकडले. आणि उंटावाला माणूस उंटावर उभा राहिला. विठ्ठल दादा. आणि उंटावाल्या माणसानं वरल्या माणसाचे पाय त्याला खाली घेण्यासाठी पकडले. उंट हुशार होता. उंटाचं वजन माणूस उभा राहिल्यामुळं थोडं कमी झालं. उंटाला वाटलं मालक उतरला. उंट समोर निघून गेला, खालचा वरल्याच्या पायाला टाकला. याला 10,000ची आशा लागली होती ना, 5 मिनिटात भेटते म्हणून. कितीची?
10,000ची लक्षितून आहे का? आता खालचा माणूस वरल्या माणसाला म्हणतो, दादा तू 10,000 देणार होता ना, आता मी 20,000 देतो रे राजा, फक्त हात सोडू नको. कळालं तुम्हाला? किती हजार देतो? 20,000 देतो, फक्त हात सोडू नको. वरल्या माणूस किती वेळ राहणार? 10-15 मिनिटं झाली, कोणी आलं नाही. वरल्या माणसाचे हात तूट त्या ठिकाणी निसटले, दोघही खाली पडले आणि दोघही खाली पडल्यानंतर मृत्युमुखी पडले. सर्व सुखाची आशा जन्म गेला. आहे तेवढ्यात इथं नारळ घेतले असते तर मृत्यू झाला असता का? नाही. तसा हा दृष्टांत आहे, सिद्धांत. चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान. हे भिले आनंदे तैसेची रहावे, हे भिले आनंदे तैसेची रहावे, हे भिले आनंदे तैसेची रहावे, हे विले आनंदे तैसेची रहावे. हे चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, हे चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान. ठेविले आनंदे तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आणि म्हणून त्या ठिकाणी तुकोबरायांनी ओळखले, आशेमध्ये सुख बघतात. आणि त्या ठिकाणी तुकोबरायाला कळालं, विषयामध्ये आशेमध्ये सुख भेटतात. ज्ञानोबराय म्हणतो, विषयामध्ये सुख नाही, म्हणून विषय भोगी जे सुख, ते साध्यंतची जाण दुःख परी काही की जे मूर्ख न सेविता नसरे. ज्ञान त्या ठिकाणी तुकोबरायाला कळालं. आणि तुकोबरायांनी त्या ठिकाणी तुमच्या माझ्याकडे बघितलं, त्यांना कळालं या लोकांना सुख पाहिजे. काय पाहिजे? बोला बोला, काय पाहिजे? सुख पाहिजे. आणि ते तुकोबराय सांगतात, बाबांनो, विषयामध्ये, संसारामध्ये, आशेमध्ये, मोठेपणामध्ये, पदामध्ये सुख नाही, श्रीमंतीमध्ये सुख नाही. तुम्हाला जर सुख भेटावं असं वाटत असेल तर तुम्ही काय करा? संताची संगती करा. कारण सुख हे संताच्या संगतीमध्ये आहे. किती आहे? भरपूर आहे, बहु आहे. अभंगाचं पहिलं सुख वाटे वा वा, टाळं टाळं. सुख वाटे जिवाई, सुख वाटे जिवाई, सुख चहा वाटू नका हो, चहा वाटू नका. हो, 10:30 10:30. सुखवाटे सुखवासे सुखवासे हो सुख वाटे जिवाई, सुख वाटे जिवाई, जोरात टाळी वाजवा बघा, जोरात.
असे प्रमाण म्हणले की विचारात यायला आमच्या साईडला नका पैसे देऊ हो, पण टाळी तर वाजवा. ऐक नाही म्हटलं बोलल्यान फरक पडन कोणावर, पण काही परिणाम नाही. विनोदाचा भाग चालला. वा सुंदर प्रमाण महाराज. मंडळी तुम्हाला वाटतं तेवढं सोपं आहे का हो गायन करणं? बोला बोला, वाटतं तेवढं? आमचे मोठ्ठल महाराज एवढा गोड पखावत वाजवतात, वाटतं तेवढं सोपं आहे का महाराज? नाही, फार त्याग करावा लागतो बरं, फार त्याग. आता वाटतं हो लोकांना महाराज लोक पैसे मागतात, बरोबर आहे की नाही? आता वाटतंय, पण दादा ही त्या ठिकाणी ही गोष्टपर्यंत साध्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप सायास या लोकांनी केलेले. महाराजांना विचारा, आळंदी आम्ही मध्ये एक टाईम आम्ही उपाशी सुद्धा राहिलेलो आहे. साध्य अवघड आहे महाराज, असाध्य ते साध्य करिता कारण अभ्यास तू कामने, कारण अभ्यास तू कामने, कारण अभ्यास तुका मेने, कारण अभ्यास तुका मेने. असाध्य ते साध्य हरी बोल. चहा वाटणं थांबवा थोडं, चहा वाटणं थांबवा. 10:30 चहा वाटा ऐका थोडं. करिता सायास असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका मेने, कारण अभ्यास तू कामने, हे कारण अभ्यास तू कामने, असाध्य ते साध्य हरी बोल. करिता सायास, असाध्य ते साध्य करिता सायास, मस्त. वा वा, छान. लहान टपरी पण यायला बी भरपूर गिराईक आहे बरं, आहे का नाही? नेहमी बघत असतो मी. दुकान लहान आहे त्यांचं, पण गिराईक भरपूर येतं यायला बी. पूर्ण महाराष्ट्रात फिरतात ते बी, आहे का नाही? वा वा, छान छान. जाऊ दे. काय सांगत होतो मी, या गोष्टी मिळवणं साध्या गोष्टी नाही. लहानपणापासून आईवडिलाचा त्याग करून कुठंतरी राहावं लागतं, गुरुची सेवा करावी लागती, सायास करावे लागतात, माऊलीची कृपा व्हावी लागती, गुरुची कृपा व्हावी लागती. तेव्हा कुठंतरी महाराष्ट्रामध्ये अशी माणसं फेमस होतात. लोक यांची देवासारखी वाट पाहतात. देवाची आणि संताची सुद्धा कृपा असावी लागती. सामान्य माणसाचा आवाज असा चालतो का? सामान्य माणसाचं का? अहो यांच्या जीवनात त्याग आहे दादा. आंबट खाणं जमत नाही, तेलकट खाणं जमत नाही, पोटभर झोप खावी लागते, घ्यावी लागते, बरोबर आहे? आपले गावरान गावकरी टाळकरी गाऊ शकतात का? असं नाही. त्यांच्या जीवनात त्याग नाही. आता पंगत बसल्यावरती वाडे करायचा पाय धरते, तरी अण्णा तरी, अरे पिस्तुल्या तरी खाऊन कुठं आवाज चालत असतो का? बरोबर आहे की नाही? अरे त्याग करावा लागतो त्याच्यासाठी, आहे का नाही? जाऊ द्या. काय प्रमाण दिलं महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. श्री तुकोबाराय सांगतात, बाबांनो, संसारामध्ये, विषयामध्ये, पदामध्ये, श्रीमंतीमध्ये सुख नाही. आम्ही सुख अनुभवलंय. कुणाच्या संगतीमध्ये? संताच्या संगतीमध्ये सुख आहे. किती सुख वसे हेची ठाई. चकारात्मक सांगतात, ऐका थोडं. सुख वसे हेची ठाई बहुपायी संताचे. याच ठिकाणी सुख आहे, संताच्या संगतीमध्ये आहे. किती किती बहुपायी संताचे. बहु म्हणजे किती? व्याकरणाच्या दृष्टिकोनातून बहु, ज्याचं मोजमाप केल्या जात नाही त्याला बहु म्हणतात. एखाद्या माणसाला आपण विचारलं या धर्म मंडपामध्ये, का हो दादा, का हो बाबा, का हो आई साहेब, समुद्रामध्ये किती लिटर पाणी आहे हो? सांगता येईल का बाबा? बोला बोला, सांगता येईल का? मोजमाप केल्या जाईल का? नाही. तसं संताच्या संगतीमध्ये किती सुख आहे त्याचं मोजमाप केल्या जात नाही. म्हणून बहुपायी संताचे. विठाला विठाला.
म्हणून संतांच्या संगतीमध्ये सुख असल्यामुळे जगद्गुरु तुकोबरायाचे अनेक अभंग तुम्ही बघा. जगद्गुरु तुकोबरायाने ठिकठिकाणी भगवान परमात्म्याकडे एकच मागणी केलेली, विनंती केलेली आहे की देवा माझ्या जीवनामध्ये मला दुसरं काही नको, फक्त संतांची संगती दे. का? संगतीमुळं माझ्यामध्ये बदल झालाय, संगतीमध्ये मला सुख भेटलंय आणि संगतीमुळंच मी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची प्राप्ती करू शकलो. आपलंही जीवन तसं आहे बरं. पुरुष मंडळी, भरपूर तरुण मंडळी या ठिकाणी बसली म्हणून सांगतो, तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल तर तुम्ही कुणाच्या संगतीमध्ये आपली संगत शोधा. जी माणसं या महाराष्ट्रामध्ये मोठी झाली दादा, ती संगतीमुळं मोठी झाली. आणि जी माणसं आजही दुःखी आहे, नरक यातना भोगतात, ते फक्त संगतीमुळं भोगतात. पतन उद्धार संघाचा महिमा. मनुष्य मोठा जरी होत असेल तर संगतीनं होतो. ऐका रे लेको, लहान जरी होत असेल तर संगतीनं होतो. मनुष्याचं उत्थान होत असेल तर संगतीनं, आणि पतन होत असेल तर संगतीनं. लक्ष देऊ नये का? जशा जशा माणसाची आपण संगती करत असतो तसं तसं माणसाचं त्या ठिकाणी जीवन घडत असतं. सांगू तुम्हाला, अहो 4-6 महिने आमच्या विठ्ठल दादाची मृदंगाचार्याची संगती करा, तुमचं लेकरू मृदंग वाजवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही संगती करा, मृदंग वाजवल्याशिवाय राहणार नाही. अशा गायक मंडळीची संगती करा, तोडकी मोडकी का होईना, बेसूर का होईना, 4-6 महिन्यामध्ये एखादी चाल म्हटलीशिवाय राहणार नाही. कथाकार कीर्तनकाराची संगती करा, कथा कीर्तन केल्याशिवाय राहणार नाही. आमच्या भुजंग दादाची त्या ठिकाणी साऊंड सिस्टीम त्यांची संगती करा, आडवे तिडे का हो, ट्रबल बेस वाढवणं हो का कमी करणं हो, आहे का नाही, पण शिकल्याशिवाय राहणार नाही. लक्ष देऊ नये का मला काय सांगायचंय? जशा त्या संगतीमध्ये जात असतो तसं माणसाचं जीवन घडत असतं. कीर्तनकाराची संगती करा. एखाद्या ड्रायव्हरची जर तुम्ही संगती केली तर तुम्ही गाडी चालवल्याशिवाय राहत नाही. पिणाराची संगती करा, तुम्ही फुटाणे खाल्ल्याशिवाय राहत नाही. ज्याला कळाल त्याला कळालं. हा संगतीचा महिमा आहे. विठाला विठाला आणि ऐका, 15-20 मिनिटं माझे राहिले. ऐका, आपल्याला मोठं व्हायचं असेल तर चांगल्याची संगती करा. आणि ऐका, एकदा का आपण चांगल्या माणसाचा हात परिसरामध्ये, गावामध्ये, गल्लीमध्ये पकडला ना, ऐका बरं तरुण मंडळी, एकदा का आपण चांगल्या माणसाचा हात पकडला आणि त्या माणसाचा हात पकडून आपण मोठे झालो ना दादा, साष्टांग दंडवत घालतो रो त्यांच्या समोर. ज्या माणसाचा हात पकडून संगतीमुळे आपण मोठं झालो, आयुष्यभर त्या माणसाचा हात सोडू नका, त्याची संगती सोडू नका. ज्या दिवशी तुम्ही, माझ्या दादांनो, नारदाच्या गादीवर उभा आहे, लक्ष देऊन ऐका, ज्या दिवशी तुम्ही चांगल्या माणसाची संगती सोडाल आणि वाईट मूर्ख नीच माणसाची संगती कराल ना, त्या दिवशी तुमचं जीवन हे नरकमय झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला तार्किकाचा टाका संग, तार्किकाचा टाका तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरावा. म्हणून त्या ठिकाणी सज्जनांनो, नका त्या लोकांची संगती करू नका. माणसाच्या जीवनामध्ये पतन होत असतं. म्हणून तुकोबराय म्हणतात, मी कुणाची संगती केली? संताची संगती केली. का? संताच्या संगतीमध्ये सुख आहे. सुखवसे हे चिठाई बहुपायी संताचे. महाराज म्हणतात, मी तुम्हाला सांगतो असं नाही, तर मी सुद्धा त्या ओरिजिनल अशा संताची संगती केली. का? त्यांच्या संगतीमध्ये सुख असल्यामुळं. अभंगाचं दुसरं चरण. ओ मनवानी गेला वास, मनवानी गेला वास, मनवोनी गेला वास. हरी बोल. मनवोनी गेला वास. मनवोनी
केला वास मनवोनी हरी बोल. केला वास मनवोनी केला वास मनवो मनवोनी गेला वास मनवोनी गेला वास मनवोनी गेला वास मनवोनी गेला वास नाही नाचत मनवो केला वास मनवोनी केला वास मनवोनी केला वास टाळी वाजवता महाराज. पहिल्या चरणात महाराज म्हणतात सुख वसे हेची ठाई बहुपाई संताची. ऐका अर्थात 5 मिनिटं शेवटी तुम्हाला फ्रेश करणार आहे मी. याच ठिकाणी सुख आहे म्हणतात संताच्या संगतीमध्ये, आणि संताच्या संगतीमध्ये असल्यामुळं शब्द ऐका म्हणून केला वास. म्हणून मी काय केलं, संताच्या संगतीमध्ये सुख असल्यामुळं मी संतांच्या पायाचा वास केला, संताची संगती केली. वस नावाचा धातू व्याकरणामध्ये भांडारकरमध्ये, त्याला ती हा प्रत्यय लागला. वस वसती म्हणजे राहण्याचं ठिकाण. आता महाराष्ट्रभर फिरतात, त्या नाशिककडे तिकडे लोक शेतात राहतात. कुठे राहतात? शेतात. आपल्या इकडे राहत असन आणि शेतात राहतात, त्यांना घरं नाही म्हणत, ते वस्ती म्हणतात. काय म्हणतात? वस्ती. वस्ती म्हणजे राहण्याचं ठिकाण. तसा वस नावाचा धातू आहे, त्याला ती हा प्रत्यय लागला. वस वसती म्हणजे राहणे. म्हणून महाराज म्हणतात म्हणून केला वास, कारण नाही नासत ये ठाई. संताच्या संगतीमध्ये नाशाची भीती नसल्यामुळं मी काय केलं, संतांच्या पायाचा वास केला, त्यांची संगती केली, मला ते सुख प्राप्त झालं. महाराज फक्त सुखच प्राप्त झालं नाही, महाराज म्हणतात माझ्या जन्माला आल्याचं सार्थक झालं. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, का तुम्ही सांभाळिले संती. तुम्ही संतांनी माझा सांभाळ केला, परिणाम भय निरसली खंती. आणि संताच्या संगतीसाठी मी त्या ठिकाणी वाट बघत होतो, आता कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. महाराज म्हणतात आता लोकांना नेणारा काळ जरी आला तर ती सुद्धा तो काळ माझ्यावर बळ करू शकत नाही. तुका म्हणे काळ आता करू न शके पळ, किंवा जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. एकाळ गुलाम सलाम करे तुकया घरी राबत से, तुकया घरी राबत से, तुकया घरी काळ गुलाम सलामरी तुकया घरी राबत से, तुकया घरी राबत से, तुकया घरी राबत से. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे. म्हणून महाराज म्हणतात संताच्या संगतीचा तो काय आहे, फायदा आहे. महाराज अजून फायदा, महाराज म्हणतात काय फायदा पाहिजे अजून. अहो जे सुख मला भेटलं, जे समाधान मला लाभलं, त्याच्यामध्ये मला आनंद झाला, आणि जी गोष्ट मला पाहिजे होती ती मला भेटल्यामुळं त्या ठिकाणी मंगेश दादा महाराज म्हणतात मला कुठे जाण्याची गरज
गोष्ट माझ्या जीवनामध्ये पाहिजे होती ती मिळाल्यामुळे न करवे हाली चाली निवारली चिंताये. जी चिंता माझ्या जीवनामध्ये होती संत माझ्या जीवनामध्ये आल्यामुळं माझी सर्व चिंता नाहीशी झाली. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. वारली म्हणजे नाहीशी झाली. म्हणून महाराज म्हणतात ज्या संताच्या कृपेनं माझं संपूर्ण दुःख नाहीसं झालं, ज्या संताच्या कृपेनं मला सुख प्राप्त झालं, माझ्या जन्माला आल्याचा आनंद मला झाला, त्या संतांच्या संगतीचा चरण रजाचा महिमा मी काय सांगू. अभंगाचं शेवटचं चरण. हे तुका मने तुका मने निवेतनु तुका मने निवेदनो तुका मने निवेदनो तुका मने निवेतनु रजकनु लागता रजकनु रजकनु लागता रजकनु लागता रजकनु लागता लागता हे ना रजकनु आवाज कमी करा जास्त रजकनु लागता रजकनु हे लागता
वाजवा एकदा, झालं आता शेवटची टाळी वाजवा, जोरात वाजवा. बस 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 5 मिनिटं आता माझं आहे का. शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात तुका म्हणे निवेतनु रजकनु लागता. महाराज म्हणतात तुका म्हणे निवेतनु, शास्त्र सांगतं तनु या शब्दाचा अर्थ आहे शरीर. तापलेलं शरीर कशानं शांत होतं, संतप्त झालेलं शरीर कशानं शांत होतं, तर संताच्या संगतीनं, संताच्या रजकणानं. मग ज्या अर्थी शांत होतं त्या अर्थी तापलेलं असणार की नाही. 2 मिनिटं थोडा वेदांत आहे, 2 मिनिटं. ज्या अर्थी शांत होतं त्या अर्थी तापलेलं असणार. मग कोणत्या तापानं आपलं शरीर संतप्त होतं, शास्त्र सांगतं 3 ताप आहे. आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि आधिदैविक ताप. हे 3 ताप माणसाच्या शरीराला जाळत असतात, पोळा देत असतात, कोणत्या कारणामुळं पीडा देत असतात. मग हे 3 ताप कशाने नाहीसे होतात, तर संताच्या संगतीमध्ये. म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे निवेतनु रजकनु लागता. अजून एक प्रमाणे वाजा. महाराज म्हणतात संत चरण हे सपक झालं, विठाला 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 हा. त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिले चरण वैष्णवांचे. वैष्णवांचं म्हणजे संतांचं चरण जरी बघितलं तर हे 3 ताप नाहीशे होतात. महाराज म्हणतात तसं माझ्या जीवनामध्ये घडलं. म्हणून तुका म्हणे निवेतनु रजकनु लागता, म्हणून केला वास नाही नास तये ठाई. अभंगाचा सरळ सरळ अर्थ संपला. फक्त 2 मिनिटं मी तुमचे घेणार आहे, फक्त 2 मिनिटं. थोडं तरुण मंडळीवर 1च मिनिटं बोलणार, झालं माझं कीर्तन. एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं हात वरती घ्या, घ्या हात वरती. पाठीमागचे आजूबाजूचे सगळ्यांनी घ्या, घ्या हात वरती घ्या. नॉर्मल विकू द्या, घ्या हात वरती. शेजाऱ्याची शपथ आहे बरं का तुम्हाला. लाडक्या बहिणी हो, मजा आहे तुमची. आता 2100 होणार आहे, 2100. घ्या हात वरती, घ्या. 2च मिनिटं भजन करायचंय सुंदर गावामध्ये. कळू दे या परिसरातील लोकांना किती सुंदर नियोजन आयोजन आमच्या त्या ठिकाणी मंगेश दादाने आणि त्यांच्या सगळ्या सवंगडी मंडळींनी केलेलं आहे. घ्या हात वरती. 2च मिनिटं भजन करायचंय बघा, मोठ्या प्रेमानं करायचंय. सगळ्यांनी टाळी वाजवायची आणि बोलायचंय तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. खाली घ्यायचे कोण सांगितले? शेजाऱ्याची शपथ. म्हणजे शेजारी गेला तरी चालतो, तुम्ही तरी कोणाच्या शेजारी आहे ना. ए पिस्तुल्या हो, घ्या हात वरती घ्या. महिला मंडळी सगळ्यांनी हात वरती घ्या. माझ्याकडे बघायचं. 2दा मृदंग वाजवल, 2दा टाळी वाजवल. सगळ्यांनी हात वरती घ्या, हात वरी घ्या म्हणलं तुम्हाला मी. इकडे बघा. हा दोनदा वा पंढरपूर झालं बघा. पंढरपूर मंगेश दादा
धोबा, 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 धोबा. जोऱ्यात टाळी वाजवा हो माझ्या दादासाठी. वा, घाम आलं लेकराला बघा बरं, आहे का नाही? वा वा, काय भाग्यवान. वा, सुंदर अभंगाचा सरळ सरळ अर्थ संपला. किती वर्ष झाले सप्ताहाला? 61. बापरे, म्हणजे मी दोनदा 31 वर्षाचं वय माझं, माझ्या वयाच्या डबलनं सप्ताह झाला. काय भाविक लोक आहे तुमच्या गावातले. वा वा, कोरोनात पण बंद नव्हता, आहे का नाही? काय भाविक लोक आहे, काय मोठेपणानं सांगते. वा वा, घ्या बरं पाठीमागचे हात खाली घ्या, हात खाली घ्या. मागं पाहू नका रंजनाबाई, काहीच राहिलं नाही मागं. राहिलेच नाही तर काय घ्यावे महाराज, आहे का नाही? चांगलं वागा, सांगावं लागतं लोकांना. जाऊ द्या, सरळ सरळ अभंग भाव त्या ठिकाणी अभंगाचा सरळ सरळ अर्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आनंद आला. सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, तरुण मंडळी, कीर्तनासाठी माझ्या तरुण वर्गासाठी एकदा जोऱ्यात टाळी वाजवा. हा, वा वा. आणि महाराष्ट्रभर ही मंडळी फिरतात महाराज. शक्यतोवर आता या मोबाईलमुळं, यूट्यूबमुळं कीर्तनं ऐकू या बाकीच्या गोष्टी लोक कटाळले आणि कीर्तनाकडे, माझ्या वारकरी संप्रदायाकडे आता तरुण मंडळीचा सुद्धा कल वाढलेला आहे महाराज. आणि आलं पाहिजे, धर्मासाठी तरी आलं पाहिजे. ऐकता ना तुम्ही? धर्मासाठी तरी आलं पाहिजे. बाकीचे लोक त्यांच्या धर्मामध्ये किती एकोप्यानं वागतात बघा. म्हणून आपल्या धर्माचा ध्वजा आपण तेवत ठेवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आणि की या 5-10 वर्षापासून धर्मातले लोक सगळे एकत्र आले म्हणून 2023 मध्ये, मला वाटतं 2024 मध्ये अयोध्येमध्ये 22 जानेवारीला रामलल्लाचं काय झालं, स्थापना झाली. राम मंदिर सुद्धा झालं. एक वाक्य बोलू का जाता जाता? असेच थोडे दिवस एकत्र राहा. थोडे दिवस म्हणजे धर्मासाठी एकत्र राहा. असेच जर आपण एकत्र राहिलो ना, एक दिवस पाकिस्तानमध्ये सुद्धा आपण राम मंदिर बांधल्याशिवाय राहत नाही. हमें हिंदुओं में इतनी ताकत है कि हम गुलाब को कमल बना देते तो सारे जग में भगवा ही भगवा लहरा देते. हमें हिंदुओं में इतनी ताकत है कि हम गुलाब को कमल बना देते तो सारे जग में भगवा ही भगवा लहरा देते. लेकिन कम वक्त हिंदुओं में एकता ने, वरना अयोध्या की क्या बात है, हम पाकिस्तान में भी राम मंदिर बना देते. पण त्याच्यासाठी आपल्या धर्माची काय पाहिजे? एकत्र येणं पाहिजे. म्हणून देवे तेवढे तरुण मंडळीला धन्यवाद आहे. दादा, फक्त एकच गोष्ट सांगतो, व्यसनापासून दूर राहा. आपल्या जीवनाचं सोनं करायचं असेल तर ऐका, व्यसनापासून दूर राहा. जेवढ्या काही तरुण मुली माझ्या बहिणी आज कीर्तनाला आल्या ना, माझ्या बहिणीसाठी एकदा जोऱ्यात टाळी वाजवा. झालं माझं कीर्तन. बहिणींनो, मला रक्ताची बहीण नाही, तुम्ही माझ्या बहिणी आहे. मी प्रत्येक कीर्तनामध्ये 2-4 मुद्दे नेहमी सांगत असतो. काळाची गरज आहे, लक्ष देऊन ऐका. बहिणींनो, इथून पुढं त्या ठिकाणी कोणीतरी सतीश महाराज आणले होते. आमच्या दादांनी, आमच्या भावानं आम्हाला कीर्तनामधून एक वाक्य सांगितलं, तेवढं कोरून हृदयावर घरी घेऊन जा. लक्ष देऊन ऐका. इथून पुढं बहिणीने तुम्हाला शेतातलं काम करता आलं नाही, पोरींना कॉलेजला जाणाऱ्या, शाळेत जाणाऱ्या, ऐका थोडं. इथून पुढं तुम्हाला शेतातलं काम करता आलं नाही, माझ्या बहिणीनं तर करू नका. तुम्हाला घरातला स्वयंपाक करता आला नाही, पोरींनो, बहिणीनं तर करू नका. ऐका, तुम्हाला त्या ठिकाणी घरातला स्वयंपाक करता आला नाही तर करू नका. शेतातलं काम करता आलं नाही तर करू नका. घरातलं त्या ठिकाणी धुणे भांडी करता आली नाही तर करू नका. सांगू, आई वडिलाची शाळा त्या ठिकाणी सेवा करता आली नाही तर करू नका. कॉलेजला जाता आला नाही तर जाऊ नका. शाळा शिकता आली नाही तर शिकू नका. पण आजच्या कीर्तनातलं एक वाक्य घरी घेऊन जा. विठ्ठलासारख्या बापाची आणि रुक्मिणीसारख्या आईची मान या गावामध्ये कधी खाली जाऊ देऊ नका. झाला तुमचा परमार्थ. बहिणींनो, आपला बाप गरीब असतो गड्या, आपला बाप गरीब असतो. या गावामध्ये, या परिसरामध्ये, छोट्याशा घरामध्ये, झोपडीमध्ये राहतो. पण एवढ्या मोठ्या गावामध्ये झोपडीमध्ये राहून गरीब बापानं कमवलेली इज्जत कोणता श्रीमंत मनुष्य पैशानं खरेदी करू शकत नाही दादा. पण आपल्या थोड्याशा चुकीमुळं सोन्यासारख्या मायबापाला लोकांसमोरून खाली मान घालून जाण्याचे वेळ येते रे. जिवंत असतात ते मेले, जिवंत असून मेल्यासारखे असतात बघा ते. मी सुद्धा एका मुलीचा बाप आहे. मुलीवर किती प्रेम असतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे बापाचं. म्हणून हे कार्य कधी करू नका. झालेली कीर्तन रूपी सेवा याच ठिकाणी थांबतो, पूर्णविराम देतो. बरोबर वेळ आपली झालेली आहे. आता शेवटची चाल झाल्यासारखीच आहे की नाही. सगळ्यांच्या चरणी विनम्र माता ठेवतो. विठ्ठल दादा आहे, सगळीच मंडळी या ठिकाणी एकदा सगळ्यांसाठी जोऱ्यात टाळी वाजवा. द्यावे तेवढे सगळ्यांना धन्यवाद आहे. मंगेश दादामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला. आयोजक नियोजक सगळ्यांच्या चरणी विनम्र माता ठेवतो. चहा वाटणाऱ्याच्या चरणी सुद्धा विनम्र माता ठेवतो. आणि याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली.